नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. डोळ्यासमोर अचानक फ्लॅश येणे, चमक दिसणे, विजेसारखी लाईट चमकणे आणि ती 2 ते 3 मिनिटं राहणे नेमकं काय असतं? हे धोकादायक आहे का आणि यावर उपाय काय आहेत? चला तर मग सविस्तर माहिती घेऊया. 1. डोळ्यासमोर फ्लॅश म्हणजे काय? डोळ्यासमोर अचानक लाईट चमकणे, पांढरी, पिवळी किंवा निळसर चमक दिसणे, कधीकधी झिगझॅग लाईट दिसणे, यालाच आय फ्लॅशिंग किंवा फोटोपिसिया म्हणतात. हे साधारणतः अंधारात अचानक उभे राहिल्यावर, मोबाईल जास्त वापरल्यानंतर किंवा डोळ्यावर ताण आल्यावर दिसू शकते. 2 ते 3 मिनिटं फ्लॅश का राहतो? जर फ्लॅश 2 ते 3 मिनिटं टिकत असेल तर त्यामागे काही कारण असू शकतात. 1. मायग्रेन. डोकेदुखी येण्याआधी डोळ्यासमोर फ्लॅश दिसतो. लाईट्स झिगझॅग लाईन्स अधूक दिसणे 5 ते 30 मिनिटात आपोआप कमी होतो. 2. रक्तदाब कमी जास्त होणे. अचानक उठल्यावर डोळ्यासमोर अंधारी येणे, फ्लॅश दिसणे, चक्कर येणे. 3. डोळ्यांचा जास्त ताण मोबाईलवर लॅपटॉप जास्त वापर, कमी झोप, डोळे कोरडे होणे. 4. रेटिना संबंधित समस्या. डोळ्यातील रेटिना ताणली जाते. अचानक फ्लॅश प्लस काळे डाग हे धोकादायक असू शकते. 3. कधी डॉक्टरांकडे जाणं गरजेचं. मित्रांनो, खालील लक्षणं दिसली तर तात्काळ डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जा. फ्लॅश रोज येतो, फ्लॅशसोबत दृष्टी कमी होते, काळे डाग वाढत आहेत, एकाच डोळ्यात सतत फ्लॅश, डोळ्यात वेदना, हे रेटिना डॅमेजचे संकेत असू शकतात. 4. घरगुती उपाय जर कारण गंभीर नसेल तर. 1. डोळ्यांना विश्रांती द्या. दर 20 मिनिटांनी मोबाईलपासून ब्रेक 20 सेकंद दूर पहा. 2. थंड पाण्याने डोळे धुवा. दिवसातून 2 वेळा डोळ्यांचा ताण कमी होतो. 3. योग्य झोप घ्या. किमान 7 ते 8 तास झोपेअभावी फ्लॅश वाढतो. 4. पाणी जास्त प्या. डिहायड्रेशनमुळे फ्लॅश दिसू शकतो. दिवसाला 7 ते 10 ग्लास पाणी. 5. आहारात काय घ्यावं? गाजर, हिरव्या पालेभाज्या, बदाम, अक्रोड, ओमेगा 3 असलेले पदार्थ, दूध, हे पदार्थ डोळ्यांसाठी अतिशय फायदेशीर आहेत. 6. काय टाळावं? मोबाईल अंधारात वापरणं, जास्त वेळ स्क्रीन, कमी झोप घेणं, ताणतणाव. 7. निष्कर्ष. मित्रांनो, डोळ्यासमोर 2 ते 3 मिनिटं फ्लॅश येणे कधीकधी सामान्य असू शकते, पण ते वारंवार होत असेल तर दुर्लक्ष करू नका. वेळीच काळजी घेतली तर मोठा त्रास टाळला जातो. जर तुम्हाला असा अनुभव आला असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि असा उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद मित्रांनो.